दादा, छगन भुजबळांनी एक अशी टीका केली आहे की जरांगीची जी शांतता रॅली होती, असं म्हणत होते की 5 लाख लोकांचा मोर्चा सांगितला गेला, मात्र पोलिसांचा रिपोर्ट आहे की 8,000 लोक होते. 5 लाख लोक आले तर नाशिक बंद पडलं असतं. मोर्चात अनेक जण शिव्या द्यायचे. काय त्यांची संस्कृती आणि काय त्यांचे घाणेरडे उच्चार होते, अशी टीका जी आहे ती भुजबळांनी केली. नाही, घाणेरडे उच्चार तर कोणी वापरले नाहीत. घाणेरडी सवय तर त्यालाच. घाणीला घाणच ऐकू येणार का व्हावी. मराठ्याचे संस्कार चांगले आहेत, त्याची काही अडचण नाही. तो संस्कार शिकायची गरज नाही आम्हाला. राहायला मुद्दा 8,000 होते म्हणला ना तुम्ही रॅलीला. 8,000 लोक होते, 5 लाख नव्हते असं भुजबळचं म्हणणं आहे. आता तो माणूस कोणाचा आहे? देवेंद्र फडणवीस. रिपोर्ट कोणी दिला? पोलीस आहे. पोलीस कोणाचे? देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री तेवे किंवा सरकारमध्ये त्यांच्या तेवे. आणि रिपोर्टला किंमत नाही देत आम्ही. समाजाला काय दिसतंय मीडियाच्या माध्यमातून हे आमच्यासाठी महत्वाचं. सरकारला काय रिपोर्टिंग गेली हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. सोलापूरला किती पब्लिक होती, किती दाखवली हे सुद्धा आम्हाला माहिती. बरं, त्यांच्या याच्यावर आमचं नाही चालणार. सरकारला समजा दाखवली तुम्ही 10,000 सोलापूरला होते असं समजा दाखवलं, आम्हाला माहिती किती होती, आमच्या समाजाला माहिती आणि महाराष्ट्राला माहिती. तुम्ही फक्त एवढंच फसवा म्हणा देवेंद्र फडणवीसला. असे थोडे होते दाखवून लोकसभेला कार्यक्रम केला, लोकसभेला विधानसभेला करून घ्यावा. अशाच खोट्या माहित्या पुरवा किती लोक होते आणि काय होते. जर आता हे असा विश्वास ठेवणार असली तर मीडियावर दिसतंय, व्हिडिओ येत, यांना सवय लागली. समजा आता आमचे जर कुठं 5,000 लोक असले तर ते म्हणतात 250 होते. इतकी बेस्ट सवय लागली त्याला. 250 होते. आता लोकांना दिसतं तिथं 250 होते का 20,000 होते. आमचं सगळ्यात महत्वाचा विषय, आम्हाला आमच्या समाजाला काय दिसतं हे महत्वाचं आहे. छगन भुजबळ काय सांगतो आणि ते देवेंद्र फडणवीसने काय बोलायला लावलंय हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. आमच्या अस्तित्वाचा विषय आम्हाला माहिती आहे. आम्ही आमचं आता बघतो काय करायचं ते. त्याची काय सांगायची गरज नाही आम्हाला. 8,000 होते का 10,000 होते का 5 लाख होते हे लोकांना माहिती. आणि नाशिक त्याला दाखवून देणारे 8,000 होते, सगळे शिटा पाडून दाखविणारे का लाख होते. दादा, संपूर्ण जंगल तुमचं आहे, मग आरक्षण मागावे कशाला? मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठं घेऊन बसलाय, असं भिडे गुरुजी म्हणाले. हे शब्द देवेंद्र फडणवीसचे. याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला. आता उपयोग नाही दोष देऊन. हे देवेंद्र फडणवीसचे. आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना. जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची. कशाला लागतंय ना, हे ज्या ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्याचे पोर आहेत त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं. कारण त्यो ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत, यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराचं, स्वतःच्या बहिणीचं, भावाचं कल्याण नाही ते करू शकत. नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्याचा उचलून. त्याला आरक्षण लागणार आहे. त्याचे पोरं मोठे करायला, त्याचे बहीण भाऊ मोठे करायला, त्याच्या नात्यातले पोरं मोठे करायला, जातीतले मोठे पोरं करायला लागणार. हे असल्या शाळामुळं देवेंद्र फडणवीस पासून मराठा लांब चालला. भाजप मधला सगळा मराठा लांब चाललाय. आता यांच्यापासूनही जाईल. कारण जिथं मराठ्यांचं हित बोललं जात नाही तिथं काहीच बोलून उपयोग नाही. आम्ही पण हिंदूच आहेत, छत्रपतींच्या विचाराचे आम्ही पण हिंदू आहे. आम्ही आमचं आरक्षण मिळवू हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता बाकीच्यांना नाव ठेवायचं बोलायचं बंद केलं. हे देवेंद्र फडणवीस एक आसर काढतो. आता हे नवीन काढलंय वाटतं, हे नवीन आसर. हे 7वं षडयंत्र दिसतंय आता माझ्या विरोधात. माझ्या समाजाला आरक्षण नाही मिळवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस आहे. याला सगळा देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. थोडं राहून देवेंद्र फडणवीस पुरं भाजप संपवणार आहे. आता उठव म्हणा, तुला काय लोक उठायचे. तू जिथला ज्या संघटनेचा, ज्या पक्षातला माणूस उठवते आमच्या विरोधात, तिथले मराठी बाजूला निघणारे. चॅलेंज आहे माझं, बघ मराठी बाजूला निघतात का. कारण प्रत्येकाला जात कळती, लेकरं कळतात. पक्ष आणि संघटना वाढून त्याचं कुटुंब मोठं होणार नाही. जो बोलन त्याच्या मागचे मराठी बाजूला निघणार आहे. बघ म्हणा 2024 ला निघतात का नाही. आणि गणित शास्त्रज्ञ त्यालाच कर, त्या भुजबळला लय आकडे येतात त्याला बेस्ट लिहा. 5 लाख लोक असले की 8,000 होते. लयच आकड्याला शास्त्रज्ञ त्याला ते
पदवी दिली पाहिजे नाही की ते टोपी अशी घातलेली असती एक, त्याला ती अशी घातली पाहिजे, इकडून लटकलेलं असतं काय कोणी ते असं. लय छान माणूस सापडला त्याला गणित लिहायला, गणिताचा मास्तर कर म्हणा त्याला छगन भुजबळला. म्हणजे सगळीकडे कुणाचे मराठ्याचे कुंकट सभा होत्या काय असं गणित करी जाईल. रोडवर मोजाल ठेव आरटीओचं पद असलं द्या म्हणता एखादं, शिट्टे तोंडात ते असं फुर्र वाजली की निघाला गाडी थांबे की लिहायची मराठी किती होती गाडी. हे काय दलिंदर संभळितो छगन भुजबळ सारखे ते फडणवीस. 24ला सांगू संख्या किती होती आमची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.